नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला फायदा हा झाला पाहिजे. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटना पूर्ण होण्यासाठी एकूण किती काळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा काळ हा राज्यघटना पूर्ण होण्यास लागला. प्रश्न तिसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न चौथा, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न पाचवा, राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न सहावा, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तर 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक ही झाली होती. प्रश्न सातवा, संविधान सभेचे तात्पुरते म्हणजेच हंगामी अध्यक्ष कोण होते? तर हंगामी अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. प्रश्न आठवा, संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? डॉक्टर B.N. राव हे संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार होते. प्रश्न नववा, मूळ भारतीय राज्यघटनेत किती कलमे आणि अनुसूच्या होत्या? तर मूळ भारतीय राज्यघटनेत 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. प्रश्न दहावा, भारतीय संविधानाने संसदीय शासन प्रणाली कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर इंग्लंडकडून संसदीय शासन प्रणाली ही भारताने घेतलेली आहे. प्रश्न 11वा, भारतीय राज्यघटनामध्ये मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट आहेत? तर भाग 3 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट आहेत. प्रश्न 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे? तर कलम 32 ला संविधानाचा आत्मा असे म्हटलेले आहे. प्रश्न 13, मूळ घटनेत किती मूलभूत अधिकार होते आणि सध्या किती आहेत? तर मूळ घटनेत 7 अधिकार होते आणि आता सध्या 6 आहेत, कारण संपत्तीचा अधिकार हा वगळण्यात आलेला आहे. प्रश्न 14, संपत्तीचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारामधून वगळण्यात आला? 44व्या घटना दुरुस्तीनुसार. प्रश्न 15वा, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हे कोणत्या कलमाअंतर्गत मूलभूत अधिकार आहे? तर कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकार आहे. प्रश्न 16वा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या भागात करण्यात आला आहे? भाग 4 कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आला आहे. प्रश्न 17वा, मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहे? तर रशियाच्या संविधानावरून मूलभूत कर्तव्ये ही घेण्यात आली आहे. प्रश्न 18वा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? तर आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्त्वे ही स्वीकारण्यात आली आहे. प्रश्न 19, अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित कलम कोणते आहे? तर कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे. प्रश्न 20, समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणत्या कलमात दिलेले आहे? तर 44 मध्ये समान नागरी कायदा हे देण्यात आलेले आहे. प्रश्न 21, भारताचा प्रथम नागरिक कोण असतात? तर राष्ट्रपती हे भारताचा प्रथम नागरिक असतात. प्रश्न 22, राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देत असतात. प्रश्न 23, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपवितात. राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असावी लागते? तर किमान वयोमर्यादा ही 35 एवढी असावी लागते. प्रश्न 25, संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह कोणते आहे? तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे. प्रश्न 26, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित केली आहे? तर 250 एवढी राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही निश्चित करण्यात आली आहे. प्रश्न 27, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न 28, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा असतो. प्रश्न 29, लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर 25 एवढे वय हे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी असावे लागते. प्रश्न 30, संसदेचे कनिष्ठ आणि लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणते? तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ आणि लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. प्रश्न 31,
लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षाचा असतो. प्रश्न 32. लोकसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालते? तर लोकसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली चालते. त्यांना स्पीकर असे म्हटले जाते. प्रश्न 33. स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ग. माळवणकर हे स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न 34. संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राष्ट्रपती यांना संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार हा असतो. प्रश्न 35. कोणते विधेयक केवळ लोकसभेतच मांडता येते? तर धन विधेयक केवळ लोकसभेतच मांडता येते. प्रश्न 36. धन विधेयकाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लोकसभा अध्यक्षांना धन विधेयकाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा असतो. प्रश्न 37. राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात? तर 12 सदस्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात राज्यसभेवर. प्रश्न 38. भारताचे तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. प्रश्न 39. राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कलमांतर्गत चालवला जातो? तर कलम 61 अंतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग हा चालवला जातो. प्रश्न 40. संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती महिन्याचे अंतर असावे? तर 6 महिने एवढा अंतर असावे. प्रश्न 41. भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर पंतप्रधान हे भारताचे वास्तव कार्यकारी प्रमुख हे असतात. प्रश्न 42. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतात? तर पंतप्रधानांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. प्रश्न 43. केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात? तर लोकसभेला. प्रश्न 44. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न 45. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. प्रश्न 46. योजना आयोग आताच्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे असतात. प्रश्न 47. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली होती? नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 मध्ये झाली होती. प्रश्न 48. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? तर पंतप्रधान हे केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवित असतात. प्रश्न 49. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती जास्तीत जास्त किती काळ मंत्री राहू शकते? तर 6 महिने एवढा काळ मंत्री राहू शकते. प्रश्न 50. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ह्या होत्या.